साहेब, विधान परिषद निवडणुकाची रणधुमाळी सुरू झाली आहे. आपण खरं तर आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी यायला असं वाटत होतं, परंतु अनपेक्षितप्रमाणे माघार झाली तुमच्या उमेदवाराची. रणधुमाळी हा शब्द चुकीचा आहे. महाराष्ट्रामध्ये मला वाटतं 17 जागांसाठी निवडणूक आहे, विधान परिषद आहे. काही अपवाद वगळता महाविकास आघाडीकडे तेवढं बळ जरी नसलं तरी पण जागा बिनविरोध होऊ नये ही भूमिका महाविकास आघाडीनं घेतली आणि त्यानुसार मग सातारा असेल, कोकण असेल, पुणे असेल, अन्य काही ठिकाणी महाविकास आघाडीनं विदर्भात हे नागपूर असेल, यवतमाळ असेल, मराठवाड्यामध्ये हिंगोली, नांदेड अशा ठिकाणी महाविकास आघाडीनं आपले उमेदवार उभे करून विरोधी पक्षाचं जे अस्तित्व आहे ते दाखवण्याची तयारी सुरू केली. पण रणधुमाळी ही महानगरपालिका निवडणुका किंवा विधानसभा, लोकसभा आणि आता ग्रामपंचायतीत सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री विमानं घेऊन फिरतात, चार्टर, हेलिकॉप्टर, त्याच्यामुळे तिथे रणधुमाळी असते. विधान परिषद निवडणुका या अत्यंत गोपनीय पद्धतीने, ज्याची रिझर्व्ह बँक मोठी, बरं, त्याची रणधुमाळी जास्त हे मी पाहतो. पण नाशिक मधलं म्हणाल तुम्ही, तर नाशिकमध्ये काय होते पाहूया. नाही, पण लढवय्ये म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं शिवसेनेकडे, आपण माघार काय घेतली साहेब? यावर खूप मोठे प्रश्न उपस्थित होते. काय दिलं, काय चर्चा नाही, असं देखील बोलून दाखवलं की कुठे मला तसं वाटत नाही. विर्लेकर साहेबांचं काही गणित चुकतंय मला तसं वाटत नाही. ही निवडणूक फक्त नाशिक पुरती आहे का? नाही, महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी या निवडणुका आहेत. त्याच्यामुळे ज्याला यातलं आर्थिक गणित कळत आहे ते असं कोणाचं चुकलं किंवा काय असं असा प्रश्न निर्माण करणार नाहीत. 100च्या वर जरी आमच्याकडे मतदान असतं तरी आम्ही हे धाडस केलं असतं, एवढंच मी सांगितलं. बंडखोरी मोठ्या प्रमाणात होती नाशिक असेल, राज्यात. अहो, आम्ही निवडणुकीतच नाही तर मी काय बंडखोरी करणार? महायुतीमध्ये बंडखोरी मोठ्या प्रमाणात झाली होती ठिकाणी. नाशिकमध्ये भाजपचेच जिथे बंधूंनी उमेदवारी अर्ज भरला, पुण्यामध्ये चांगलं आहे ना, वेगळ्या ठिकाणी बंडखोरी. नगरसेवकांना मतदारांना आर्थिक बळ मिळेल त्याच्यामुळे. आपला उमेदवार जर असला तर महाविकास आघाडीत कोण आपल्या सोबत आहे ते तरी कळत असतं किमान. तुम्ही या विषयाच्या बाहेर पडलं पाहिजे नाशिककरांनी. नाही, पण आपल्याला आंध्रात ठेवून हा सगळा निर्णय झाला असा एक संदेश आपल्याला म्हणजे कोणाला? तुम्हाला नाही, उद्धव साहेबांशी चर्चा करून झालं. आम्ही सगळे एकत्रच होतो. माननीय पक्षप्रमुखांशी चर्चा झाली, आमचे सगळे जे इथे उभे आहेत आता त्यांच्याशी चर्चा झाली, या सगळ्यांना मातोश्रीवर सुद्धा बोलवून चर्चा केली. पण मी स्वतः या मताचा होतो की 17 विधान परिषद निवडणुका या काही राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या निवडणुका नाही आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे निकाल लागले मधल्या काळात त्याच्यामुळे काही ठिकाणी निकाल स्पष्ट दिसतात, निर्णय स्पष्ट दिसतात. त्याच्यामुळे रक्त का आटवायचं? हार ज्या कोणाला लढायची इच्छा आहे ते लढतील. बिनविरोध निवडणुका करायच्या नाहीत हे धोरण होतं. त्यानुसार अनेक ठिकाणी आम्ही उमेदवारी अर्ज भरले. नाशिकमध्ये जर कोणी स्वतःहून पुढे आलं असतं तर नक्कीच आम्ही त्याच्या मागे उभे राहिलो असतो.